आपल्या शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल कसं ओळखायचं? कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून एक अशी आयुर्वेदिक वस्तू जी आपल्या घरात असते, जिचं सेवन करून कायमस्वरूपी निरोगी राहता येतं. कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आजाराला आमंत्रण देणारा खूप मोठा घटक. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO च्या रिपोर्टनुसार जगातलं पहिलं मोठं मृत्यूचं कारण आहे हार्ट अटॅक. आणि हार्ट अटॅक येतो कोलेस्ट्रॉलची लेवल वाढल्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची कोलेस्ट्रॉलची लेवल रक्तात काय आहे, तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची लेवल वाढली का, हे तुम्हाला लवकर जर समजलं नाही तर तुम्ही हृदयासंबंधी गंभीर आजारांना बळी पडू शकता. बऱ्याच वेळा माणूस बाहेरून अगदी स्वस्थ दिसतो, निरोगी दिसतो, पण त्याच्या शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे त्याला अचानक हार्ट अटॅक येऊन त्याचा नवता होऊ शकतो. ब्लड कोलेस्ट्रॉल हाय असणं ही जगातली सगळ्यात मोठा आजार आजमितीला आहे. पूर्ण जग याच्यामध्ये प्रभावित झालेलं आहे. मनुष्य जातीमध्ये सगळ्यात वेगानं पसरणारी ही एक समस्या आजमितीला आहे. पण कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत आजमितीला लोकांमध्ये खूप मोठं अज्ञान आहे. त्यामुळेच आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची लेवल हळूहळू जशी वाढत राहते आणि त्याचे लक्षणं जे दिसतात तर लगातार आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. यात कदाचित असंही होईल की हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल वाढलेली देखील असेल, पण तुम्हाला कोणत्या लक्षणावरून ते समजून घ्यायचं हे माहीत नसल्यामुळे तुम्ही संकटात जाऊ शकता. त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची लेवल वाढली की नाही कसं ओळखायचं, सगळ्यात आधी कोलेस्ट्रॉल नेमकं काय असतं ते आपण समजून घेऊ. ते लक्षणांवरून कसं ओळखायचं ते वाढले की नाही. आणि व्हिडिओच्या शेवटच्या भागात कोलेस्ट्रॉल वाढूच नाही म्हणून आहारामध्ये कोणत्या अशा 4 ते 5 गोष्टी घ्यायच्या की जेणेकरून कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम येणार नाही, हार्टची जी काय म्हणजे जे हृदय आहे त्याच्या क्रिया व्यवस्थित राहतील, कुठलाही हृदयाच्या रिलेटेड आजार होणार नाही आणि आपण कायम निरोगी राहू शकू. तर व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक तर तुम्ही पाहात, पण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. शरीरामध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल लक्षणांवरून कसं ओळखायचं आणि शरीरात कोलेस्ट्रॉल वाढूच नाही म्हणून कोणते खाद्यपदार्थांचा समावेश आपल्या आहारात करायचा याविषयीची माहिती आपण घेतोय. शरीरामध्ये एका प्रमाणाच्या वर जर कोलेस्ट्रॉल वाढलं तर हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह अतिशय कमी होतो, मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह आणि ऑक्सिजन देखील कमी होतं, ज्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. तर मेंदूमध्ये ब्रेन स्ट्रोक म्हणजेच लकवा पॅरालिसिस येण्याची शक्यता असते. भारतामध्ये दरवर्षी 12 लाख लोकांना हृदयासंबंधी आजार होतात आणि ज्यामुळे त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. यामध्ये 19 वर्षापासून 70 वर्षापर्यंतच्या लोकांना हा धोका जास्त आहे. मग चला तर आपण पाहूयात की कोलेस्ट्रॉल हे नेमकं काय असतं, आपल्या शरीरात हे नेमकं कशामुळे वाढतं, आपण घरच्या घरी कोणत्या लक्षणांवरून ते समजून घेऊ शकतो की कोलेस्ट्रॉल आपलं वाढलं की काय म्हणून, आणि वाढूच नाही म्हणून आपल्या आहारात काय बदल करायचे. मग सगळ्यात पहिला प्रश्न येतो की कोलेस्ट्रॉलने आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस येतात, हृदयविकाराचा झटका येतो, ब्रेन स्ट्रोक येतो. हे कोलेस्ट्रॉल एवढं वाईट आहे तर मग ते शरीरात तयारच कशाला होतं, शरीर याला तयारच का करतं, हे जर एवढा खराब घटक आहे तर हा तयार काय होतो. सगळ्यात आधी कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा एक पिवळसर चिकट पदार्थ असतो जो आपल्या शरीरामध्ये रक्ता इतका जरुरीचा असतो. कोलेस्ट्रॉल हे लिव्हरमध्ये बाईल ॲसिडचं निर्माण करण्यासाठी याचा वापर होतो, ज्याचा मुख्य काम हे आपलं अन्न पचवण्यासाठी असतं. त्याचबरोबर आपल्या जे काय उन्हामधून कोवळ्या उन्हातून विटामिन डी जे तयार होतं तर त्यासाठी देखील आपलं हे कोलेस्ट्रॉल हे मोठं काम करतं. सेक्स हार्मोन्स जे आहेत तर ते देखील चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी कोलेस्ट्रॉल खूप महत्त्वाचं काम करतं. कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये खूप जरूर असतं, खूप फायदेशीर असतं, खूप कामाचं असतं. त्यामुळे ते 70% कोलेस्ट्रॉल हे आपल्या लिव्हरद्वारा निर्मित होत असतं आणि 30% हे बाहेरून आपण जे खातो त्याने मिळत असतं. कोलेस्ट्रॉलचे 2 मुख्य प्रकार असतात. सर्वच कोलेस्ट्रॉल हे खराब नसतं, पण 2 प्रकार आहेत, एक LDL कोलेस्ट्रॉल आणि एक HDL कोलेस्ट्रॉल. आता HDL कोलेस्ट्रॉल म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन जे एक चांगलं कोलेस्ट्रॉल असतं, आणि LDL म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीन हे खराब कोलेस्ट्रॉल असतं. ज्या पदार्थामध्ये LDL ची मात्रा अधिक ते पदार्थ आपल्या शरीरामध्ये जे खराब कोलेस्ट्रॉल तयार करतात आणि ब्लॉकेजेसचा धोका वाढवतात. पण ज्या पदार्थामध्ये HDL म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल असतात तर ते आपल्या शरीरातली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवून आपलं शरीर अगदी निरोगी पद्धतीनं जगवत असतात. आता हे खराब कोलेस्ट्रॉल नेमकं कशामध्ये असतं? खराब कोलेस्ट्रॉल तळलेले जे काही पदार्थ असतात, जसं तळलेलं नॉनव्हेज पदार्थ, तळलेलं चिकन, मटन, मच्छी, यामध्ये जे पदार्थ खूप जास्त वेळ तळले जातात तर त्या पदार्थामध्ये LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात असतं. या व्यतिरिक्त वनस्पती तूप, केक, पेस्ट्री, मिठाई, मैदा, दारू अशा पदार्थांमध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर
हे खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL कोलेस्ट्रॉल असतं. हे कोलेस्ट्रॉल एकदा वाढलं की नसांमध्ये जमा होतं. हृदयाकडे जाणाऱ्या नसात एकदा जर गेलं तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता दुपटीने वाढत असते. या व्यतिरिक्त ते जर मेंदूकडे जाणाऱ्या मोठ्या धमनीमध्ये जर अटकलं तर ब्रेन स्ट्रोक त्या ठिकाणी येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. कोणत्या लक्षणांनी समजतंय आपलं खराब कोलेस्ट्रॉल वाढलंय? कोलेस्ट्रॉल शरीरातल्या धमन्यांमध्ये एकदा वाढलं की रक्तप्रवाहास पूर्ण शरीरभर पसरायला अडचण होते. त्यामुळे जे काय आपल्या शरीरातले स्नायू आहे तिकडे रक्तप्रवाह फारसा जात नाही. त्यामुळे हातापायांना मुंग्या येणं, हातपाय सुन्न होणं, हातापायांना त्या ठिकाणी वेदना होणं, हातपाय थंड पडणं हे त्याचं एक लक्षण असू शकतं. या व्यतिरिक्त दुसरं, कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे शरीरात जे पोषण तत्व आहेत तर ते रक्तामधून पोचायला देखील उशीर होत जातो. त्यामुळे पूर्ण अवयवांमध्ये जी पोषण तत्वाची कमी त्या ठिकाणी जाणवायला लागते आणि ज्यामुळे पूर्ण शरीर तुमचं कमजोर व्हायला लागतं. खूप लवकर दम लागतो, मोकार घाम येतो, नेहमी थकल्यासारखं वाटतं, नेहमी सुस्ती आल्यासारखं वाटत असतं. पुढचं लक्षण म्हणजे छातीमध्ये वेदना होणं. हृदयाकडे जाणाऱ्या मोठ्या शिरीमध्ये जर कोलेस्ट्रॉल साठलं तर हृदयामध्ये एक भरलेपणा येणार, थोडं जड वाटणार, मुंग्या येणार, वेदना व्हायला सुरुवात होते. पुढचं लक्षण असं आहे की मेंदूकडे जाणाऱ्या कॉर्टिड आर्टरीमध्ये एक रक्तवाहिनीमध्ये जर साचलं तर मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह ढिला होतो आणि त्यामुळे कधी चक्कर येणं, घाबरून जाणं असे देखील लक्षणं दिसतात. या व्यतिरिक्त आपले जे फुफ्फुस आहेत त्यांच्याकडे रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे लवकर दम लागणं, तुमचा श्वास घ्यायला त्रास होणं असेही त्या ठिकाणी, त्याचबरोबर श्वासामधून दुर्गंध येणं हे देखील होऊ शकतं. या व्यतिरिक्त आपलं कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे आपली पचनक्षमता खराब होते, त्यामुळे पोट साफ होत नाही, पचनक्षमता बिघडून जाते. या व्यतिरिक्त डोळ्याभोवती पिवळसर टाक त्या ठिकाणी येतात. तर ही काही लक्षणं ज्याकडे आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. आता या व्यतिरिक्त कोणते असे पदार्थ खाल्ले पाहिजे की ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणार नाही किंवा वाढलेलं कमी होईल? तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे लसूण. लसूणमध्ये ॲलिसिन नामक एक अशी त्या ठिकाणी केमिकल असतं की ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो, कोलेस्ट्रॉल कमी होतं. फक्त खात असताना तुम्ही म्हणाल आम्ही भाजीत खातो, मग कसा? तो तर आम्ही खातोच, पण लसूण हा न भाजता न शिजवता खायचा आहे. लसूणच्या 2-3 पाकळ्या दररोज कापून अशा ठेवायच्या आहे 5 ते 7 मिनिटं आणि त्या ठेवल्यानंतर त्यामधलं ॲलिसिन हे केमिकल ॲक्टिवेट होतं आणि मग त्या खाऊन कोमट पाण्याबरोबर त्या खाऊन घ्यायच्या आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही अक्रोड आणि बदाम सारखे या गोष्टी खाऊ शकता, त्यामध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल त्या ठिकाणी जास्त असतं. त्यावर तुम्ही डाळी, पालेभाज्यांचा समावेश करू शकता. आहारामध्ये त्या ठिकाणी चौकस जो सर्वांगीण आहार तुम्ही त्या ठिकाणी घेतला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे तेलकट तळलेले गोड पदार्थ टाळले पाहिजे. व्यायाम जास्तीत जास्त केला पाहिजे. तर ह्या जर गोष्टी तुम्ही पाळल्या तर नक्कीच तुमची कोलेस्ट्रॉल लेवल ही नॉर्मल कंडिशनमध्ये राहू शकते. तर ही होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.